तर नमस्कार, कोकणदारा पेजवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. आज आम्ही आमच्याच गावात असो. झाराप आणि साळगाव या दोन गावांच्या मधोमध एक होळ होता, म्हणजे हॉळ हे बघा असो. आणि सुंदर असं बांध घातलेलो हा. म्हणजे ज्यावेळी या होळावर आपण असो ज्यावेळी बांध घालतात खाली काही जे असत शेतकरी ज्यावेळी बांध घालतात त्यावेळी 4 किलोमीटरपर्यंत ह्या पाणीची फूग वरपर्यंत येतात. आणि तुमका मुद्दाम दाखवते मी, ज्यावेळी बांध घातलो जाता त्यावेळी जसं काय ॲमेझॉनची एक नदी होता आणि त्याच्या दोन्ही बाजूक जंगल असा आणि त्याच्यासून मस्त एक सुंदर सफर करूची एवढं नयनरम्य हे होळ फुगता आणि सुंदर विहंगम दृश्य असता. तुमका मी समोरच्या कॅमेऱ्यान पण त्या तर हे बघा एवढं सुंदर नयनरम्य दृश्य असता. म्हणजे एक छोटीशी होडी घ्यायची आणि त्याच्यातून मस्तपैकी सुंदर या सफर करूची आणि दोन्ही बाजूच्या निसर्गाची मजा घ्यायची. एवढं सुंदर आणि नयनरम्य दृश्य असता. मी पुन्हा एकदा सांगते, आपण साळगाव आणि झाराप या दोन गावांच्या बरोबर मधोमध होणाऱ्या होळाकडे आपण असो, ज्याचो उगम आकेरीच्या मेटातून होता. पण या होळाची दुर्दशा म्हणजे झाराप तिट्यावरच्या काही दुकानदारांनी जे बेकरीवाले असत आणि परप्रांतीय असत त्यांच्यानी काय दुर्दशा केली हे तुमका मी मुद्दाम दाखवतोय. हे बघा अशा प्रकारे हे कचरो फेकलेलोच असा सगळीकडे. म्हणजे अतिशय घाणेरडापणा करून वाट लावलेली असा. पण होळाचो जो पूल असा साळगाव आणि धारापच्या सीमेवरचो जो जवळपास 30 ते 35 गावांका तो पूल जोडता, त्या पुलावर पासून तो कचरो टाकलो जाता. आणि त्या पुलावरसून सध्या लोकांनी काय परिस्थिती केली आहे ती तुमका मी मुद्दाम दाखवतोय. बघा तरी बघा ह्यो तो होळ जो बऱ्याच गावांका पिण्याचा पाणी देता. शेतकरी दोन्ही बाजूचे शेतकरी असत ते ह्याच पाण्यावर शेती करतात. पण या होळाची सध्या परिस्थिती काय आहे तुमका मी दाखवतोय. हे बघा असे होळावर जे शेतकरी ज्या पाण्यावर आपली शेती करतात पिवचं पाणी ज्याच्यावर अवलंबून असतात त्या पाण्यात काही समाजकंटकांनी, म्हणजे मी मुद्दाम सांगतोय, झाराप तिट्यावरचे जे बेकरीवाले असतात परप्रांतीय बेकरी ते रात्रीचा दुकान बंद केल्यानंतर जो कचरो हे पोत्यात भरतात आणि तो इकडे आणून टाकतात. बऱ्याच वेळा धाराप ग्रामपंचायतीका मी वैयक्तिक जाऊन सांगितलेला असा, लेखी अर्जस्व दिलेले असत. पण ग्रामपंचायतीकडून अजून 3 वर्ष झाली नवीन सरपंच निवड आल्यानंतर कोणतीच कारवाई याच्यावर केली गेली नाही. प्रत्येक ग्रामसभेत सुद्धा सांगितलं जातं, नुसते आपण आश्वासनं देतं. त्यामुळे व्हिडिओ करून ह्यो जो जा काय वाट लावली चालली आहे आणि ह्यो जो प्रश्न असा तो चव्हाट्यावर सोशल मीडियाच्या मार्फत आणणं माका गरजेचा वाटला. त्याच्यासाठी आपण ह्यो व्हिडिओ केलो. तर अशा प्रकारे हे बघा त्याच्यात पोत्यात सगळा सामान भरला जाता. प्लॅस्टिकचे बॉटल, प्लेट्स, प्लॅस्टिकची झाकण आणि दोन्ही बाजू जो असो सगळीकडे ह्यो कचरो केलेलो असा. आणि ह्या रोडवरून म्हणजे ह्यो माणगाव परत शिवापूरपर्यंत रोड जाता आणि याच रोडच्या वर उभे राहतात दुकानदार आणि ह्यो खाली कचरो टाकतात. काय परिस्थिती आहे ती बघा. ज्या होळात आम्ही आंघोळ करू, पिवचा पाणी ह्या होळापासून बऱ्याच वेळा पुरवलं जा, या होळात आमचा बालपण गेला आंघोळ करून आणि त्या होळाची ही परिस्थिती बघून अतिशय मनात दुःख होता. ही बघा ही सध्याची ही होळाची परिस्थिती. तर बघलाय तुम्ही आमच्या होळात जी काय परिस्थिती असावी मागे सुद्धा बघू शकताय. म्हणजे सगळ्यांका पिवचा पाणी स्वच्छ हवे असता, शुद्ध हवा हवी असता, पिवचा पाणी शुद्ध हवे असता. पण पिवच्या पाण्याचे स्त्रोत शुद्ध ठेवची आमची जबाबदारी नसता. आम्ही घरातले जो केर कचरो असा, प्लास्टिक असा, घाण जी असा ते उचलतलो, प्लॅस्टिकच्या पिशवीत भरतलो आणि आपल्या जिल्हाकडे चढवाकडे, नाहीतर आपण स्वतः आणून ती अशी होळा आणून टाकतलो. हे आम्ही सुशिक्षित, आम्ही भारतीय नागरिक असो काय बोलतलो या परिस्थितीत. म्हणजे जगातले जे माणसांका 90% जे रोगराई पसरतात ती दूषित पाण्यामुळे पसरतात. आणि दूषित पाणी पिऊन आपण आजार होतात. पण त्या दूषित पाणी करूची जबाबदारी आमची असा. आणि सरकार म्हणजे ज्यावेळी दूषित पाणी आपण ह्या करतलो आणि जेव्हा आपणाक रोगराई होता त्यावेळी मात्र आपण बोप मारतलो की दूषित पाणी मग ही कोणाची जबाबदारी असा. काय परिस्थिती चालली आहे ती बघा. सध्या केरळमध्ये हेपॅटायटिस ए रोगान थैमान घातला. जवळपास 30,000 लोक त्यांनी बाधित झाले आहेत.
80च्या वर लोक मेलेत आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे दूषित पाणी. किती असे आपदा येतात, सगळा होता, सगळे रोगराई होता, लोक मरतात, पण आपण त्यापासून बोध घेणं ना सुधारणं नाही. कारण नालायक लोक असो आपण, म्हणजे विकास होया आपण सगळा वया आपण लोकशाही आपली खूप मोठी होतली, आपण सुशिक्षित होतलो, विकास होतलो आपलो, पण आपण सुशिक्षित अडाणी आपण असो, त्याची लक्षणं असत. आणि ह्यो व्हिडिओ मुद्दाम यासाठी की आता तरी ग्रामपंचायतीवर कारवाई करूची, कारण ही परिस्थिती त्या बाजूक असा होळाच्या, म्हणजे त्यासुद्धा बाजूक अशीच परिस्थिती असा. म्हणजे ज्या होळात आम्ही लहानपणी आंघोळ करू, मस्त की पोहोच जाव, गुराढोरा ह्या होळाचं पाणी अजूनही पितात, आणि त्या होळाची परिस्थिती काय आहे ती बघा. बघू व्हिडिओ आज मुद्दाम करूचा कारण की व्हिडिओ टाकून तरी आमची ग्रामपंचायत याच्यावर कारवाई करीत. जवळपासची जी साळगाव ग्रामपंचायत त्यांच्याशी काहीतरी सहकार्य किंवा त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून बाबा काहीतरी याच्यावर उपाय करूया, आणि जे कसं टाकतात त्यांना काहीतरी प्रतिबंध करूया, त्यांना दंड करूया, अशी काहीतरी उपाययोजना करतील अशी आशा होईत. ह्यासाठी आपण ह्यो व्हिडिओ करतो.